हॅलो. तर आज मी बनवणार होते रताळ्याच्या घाऱ्या आणि वस्तू बघा मला फक्त 30 रुपयाला मिळाले होते आणि खूपच छान आणि यूजफुल आहे. तर काल काय मी व्हिडिओ बनवला नव्हता, तर चला तर म्हणलं आज काहीतरी रेसिपी ट्राय करूया. तर मी कुकरला रताळे उकडायला ठेवली होती. त्यानंतर जरा दुपारची थोडीशी भांडी होती तर तीही घासून घेतली. किचन छान असं साफ करून घेतला आणि मांडणीमध्ये भांडी मांडून दिली. त्यानंतर चहाही ठेवला होता, तोपर्यंत वाजले होते 5. तर थोडंसं फ्रेशही झाले. त्यानंतर वृषाली ट्युशनवरून आली होती आणि बघा चेहऱ्याला मी जास्त काही असं लावत नाही, फक्त पाऊंडचं मॉइश्चरायझर लावते. तर सकाळीच माझं बघा पार्सल रिसीव झालं होतं आणि त्याबरोबर मला काजळ, आयलायनर आणि मस्काराही मिळाला होता. तर हे मी पार्सल मिशोवरून मागवलं होतं आणि ते मला फक्त 180ला मिळालं होतं आणि ते खूपच छान होतं. त्यानंतर घेतला मी चहा, तोपर्यंत रताळे थंड झाले होते. तर रताळे मी स्मॅश करून घेतली. त्याच्यामध्ये टाकलं गव्हाचं पीठ, थोडंसं बेसन पीठ टाकलेलं आणि त्याच्यात थोडंसं मी रवाही टाकला, कारण की रवा टाकल्याने काय होतं की घाऱ्याच्या छान खुसखुशीत होतात. त्यानंतर थोडीशी हळद टाकून घेतली आणि बडीशेप, सुंठ आणि वेलची पावडर जाडसर वाटून अशी टाकून घेतली आणि गुळाचं पाणी त्याच्यामध्ये पिठामध्ये टाकून घेतलं आणि पीठ असं घट्टसर मळून घेतलं. 10 मिनिट रेस्ट करायला ठेवून घेतलं. त्याच्या चपात्या लाटून घेतल्या आणि छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतल्या. तर बघा खूपच छान अशा घाऱ्या टम्म फुगल्या होत्या. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. बाय.